नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो. तर आज आपण संक्रांती स्पेशल मेकअप पाहणार आहोत, जो झटपट होणार आहे आणि सोबतच सिंपल अशी हेअरस्टाईल सुद्धा आहे. तर सर्वात आधी इथं मी निव्हियाचं मॉइश्चरायझर घेतलंय आणि छोटूसं पॅकेट आहे, तर ते चेहऱ्याला लावून घेणार आहे. तर डॉट्स पद्धतीनं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं छान असं ब्लेंड केलंय हाताने. झटपट मेकअप करतोय आपण, माहितीये का? मेकअप माझा झटपट असणार आहे आणि झटपट याच्यासाठी म्हणते कारण मी तो सुद्धा 1 मिनिट भरच करणार आहे. 1 मिनिट भर मेकअप होतो का? ब्ल्यू हेवनचं आहे हे प्रायमर, एकदम छोटूसं घेतलंय बघा, जास्त नाही घेणार आहे, छोटूसच आहे आणि ते सुद्धा लावून घेणार आहे. जिथं मला ओपन पोर्स आहेत तिथं, तर मला इथं आणि इथंच जास्त आहे. ब्लॅक हेड्सचा त्रास मला जास्त नाकावरच होतो, तरी सुद्धा मी असं लावून घेणार आहे सगळ्याच चेहऱ्याला. तर आता चेहऱ्याला लावून झालेला आहे आणि आता आपण घेणार आहोत चुटकुशी मॅजिकची क्रीम, म्हणजेच लॅक्मेची सीसी घेऊया आपण. ती पण थोडीशीच घेणार आहोत कारण आपल्याला डेली मेकअप मधला आणि लवकर लवकर करायचं असलं तर आपल्याला जास्त वेळ हा नसतो आणि तो सुद्धा डॉट्स पद्धतीने अशा पद्धतीने मी लावून घेते. आता खरं सांगायचं झालं का, तर मी मेकअप करायला बसली ना आणि म्हटलं आता मस्त निवांत मेकअप करून तुमच्याशी शेअर करावा. तर माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि मला म्हणतात, हां तू काय करतेस? मी म्हटलं काही नाही, आता मी मेकअप करायला बसणार आहे. हां तर मोहन आणि मी घरी येणार आहे. मोहन म्हणजे मोहन दादा, माझा भाऊ, त्यांचा मित्र. तर मी घरी येणार आहे. म्हटलं ठीक आहे या, मग काय हरकत आहे, मी मेकअप करते. म्हटलं तुम्ही जोपर्यंत येत नाही, चौकामध्येच आहे आमच्या, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत माझा मेकअप झालेला असणार. म्हणजे हे चॅलेंज आहे माझ्यासाठी की माझा लवकर मेकअप झाला पाहिजे आणि तोही माझा नवरा घरी यायच्या आधी. तर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करा किंवा मग असं मस्त याच्याऐवजी असं हाताने मस्त असं लावून घ्या. बघा कसा वाटतो चेहरा. कानांना मात्र विसरू नका, कितीही घाई गडबडीत असू द्या, मानेला आणि कानांना विसरू नका, नाही तर भूक दिसाल चेहऱ्यावर, असं व्हाईट व्हाईट दिसेल आणि कान आणि मान मात्र म्हणे की बाई काय करून ठेवलंस आमचं, असं व्हायला नको म्हणून. तर बघा मस्त ब्लेंड झाला, हातानेच झाला. हे उंगलियों की जादू. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर. तर आज मी लॅक्मेचं पावडर आहे माझं. आता सांगू काय, तुमचा लॅक्मेचं पावडर आहे, माझं कॉम्पॅक्ट पावडरच आहे. ते माझं डबा जो आहे तो माझ्या मुलाने त्याचा धिंगाणा वाजवला म्हणून मला ते याच्यामध्ये काढून ठेवावं लागलं आणि असं काम भागवावं लागतंय. छान आहे कॉम्पॅक्ट पावडर, मला खूप आवडतं. एक माझ्याकडे फेसेस कॅनडाचं आहे आणि एक लॅक्मेचं आहे. तर मस्त आहे बघा, सन प्रोटेक्शन वाला आहे हे. सीसी क्रीम लावून झाल्याच्या नंतर आयब्रो सेट करायला घेतले. तर आता तुम्ही मला आतापर्यंत बोललीस आणि आता का बोलत नाही आहे तर समजून घ्या. माझ्याकडे दोघंही जण आलेले आहेत, माझा नवरा आणि माझा भाऊ. तर आता हे बघा आयशॅडोज लावून घेते मी आयब्रोंना. आज पेन्सिलचा वापर करणार नाही आहे. झटपट झालेला पाहिजे मेकअप, आपला झटपट झाला पाहिजे मेकअप आणि एखादी गोष्ट दिसली किंवा नाही दिसली तर असंही काम करता आलं पाहिजे आपल्याला, म्हणून. तर आयशॅडो किटमधलं डार्क कलरचा आयशॅडो घ्यायचं आहे तुम्हाला. काळं घ्या किंवा ब्राऊन कलरचा घ्या. तर मी इथं ब्राऊन कलरचं घेतलं आहे आणि ते आयब्रोंना लावून घ्या. त्यानंतर आय मेकअप करायला जाऊया. चला आय मेकअप करायचं आहे आपल्याला. तर आय मेकअपसुद्धा माझा झटपट असतोय. तर बघा बोटाच्या साहाय्याने मी आयशॅडो लाईट लावून घेतलेला आहे. तर आज माझा मेकअप लाईट असणार आहे आणि हे बघा तुम्ही पाहू शकता. तर आज माझा
आयशॅडो जो लावते मी तो आहे ब्राऊन कलरचंच, कारण माझं ब्लाऊज जे आहे ना ते थोडं कथ्या कलरचं आहे, तर म्हटलं ब्राऊनिशच आयशॅडो चांगलं दिसेल. आणि त्यावरच थोडा डार्क सिमिरी बेस घेतला आहे ब्राऊन कलरचाच, आणि तो सुद्धा लावून घेते. तर बघा आय मेकअपसुद्धा कंप्लीट झाला. खूप वेळ लागला का, तर आता सगळ्यात मोठा पार्ट आहे हा, आणि याची खूप भीती वाटते मला, म्हणजे लायनर लावायचं. तर आज मी पेन्सिल लायनर घेतलंय, आणि बघा आता थोडं माझं इथं डोळा पापणी थोडी लावली तर चुकलंय. तर मग आता ही चूक दुरुस्त कशी करायची, तर त्यासाठी मी लायनर लावताना थोडं ब्रॉड करून घेतलं. कारण मग अशा चुका जर आपल्या मेकअपमध्ये झाल्यात ना, तर मग एकदमच घाबरायला होतं. आणि 4-4 जणी जर आपल्या समोर असल्या उभ्या, कारण लग्नामध्ये तर एका स्पेशल रूममध्ये जाऊन आपण मेकअप करणार नाही आहोत, तर मग अशा जर चुकी झाल्या तर थोडं डार्क लायनर लावून घ्यायचं आहे, आणि ते चूक जी आहे ती झाकून घ्यायचं आहे. तर आता छान अशी लाईटच लिपस्टिक लावून घेते, आणि माझा मुलगा माझ्या जवळच आहे नेहमीसारखा. तर हे बघा लायनर लावून झाल्याच्या नंतर लिपस्टिक लावून घ्यायची आहे आपल्याला. तर लिपस्टिक लावून झाल्याच्या नंतर मग लावून घेतला मस्कारा. तर मस्कारा लावताना थोडं करून घ्यायचं, म्हणजे पापण्या लावत नाहीत पण माझ्या लावतातच लावतात. तर हा पार्ट मी नेहमीच विसरते, आणि म्हटलं आज हा तुम्हाला दाखवायचा. तर मस्कारा लावून घेतलेला आहे मी. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही पापण्यांना आपल्या खालच्या आणि वरच्या मस्कारा लावून घ्यायचा आहे. तर बघा आता आपला मेकअप तर झालाच. मग आता याच्यावर छान अशी सिंपलशी हेअरस्टाईल कशी करायची, तर बघा मागच्या साईडने पोनी करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम झटपट केलेली आहे हेअरस्टाईल सुद्धा. तर अशा पद्धतीनं पोनी टाकून घ्यायची, आणि कुठलाही बन न वापरता, कुठलाही आपलं आंबाड्याची क्लिप न वापरता आज मी तुम्हाला तसाच आंबाडा कसा टाकायचा तो दाखवणार आहे. आणि ह्या लेयर काढायला मात्र विसरू नका. तर बघा अशा पद्धतीनं मी आंबाडा टाकून घेते आहे. तर झाला ना बघा झटपट, कुठल्या बनची गरज आपल्याला पडली का नाही. तर हा आहे जसा नेहमीसारखाच आपला विकतचा गजरा. तुमच्याकडे ओरिजिनल मिळत असेल तर तोही आणला तरी चालेल. तर झाला मेकअप तयार आपला. कसा वाटला आजचा मेकअप लुक सांगायला विसरू नका. झटपट केलाय, तुम्ही बघताय किती लवकर केलाय मी, आणि घाई गडबडीत केलाय. तर या संक्रांतीला नक्कीच तुम्ही असा मेकअप लुक करा, आणि मला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. तर चला भेटूया परत, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.